नमस्कार. मालिकेच्या 1 तारखेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मुक्ताची पहिली मंगळागौर करण्याचं माधवी आणि त्याचबरोबर इंद्राने ठरवलेलं असतं आणि मग मुक्ताची पहिली मंगळागौर असते आणि ती मंगळागौर तिथे चालू असते. त्यावेळेसच सावनी पण तिथं असते आणि सावनी तिचं कांड चालू करत असते. तिला काही करून मुक्ताच्या मंगळागौरमध्ये तमाशा करायचा असतो. त्यासाठी तिने खास मैत्रिणींना पण बोलवलेलं असतं आणि मग तिथे सर्वांच्या समोर ते प्रॉपर्टीचे पेपर दाखवून तिने मुक्ताला घराच्या बाहेर काढणार असते आणि त्याचवेळी तिने प्रॉपर्टीचे पेपर मुक्ताच्या समोर पकडते आणि मुक्ताला म्हणते की काहीही झालं तरी आता पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावरती आहे, हे घर माझं आहे, तू आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर व्हायचं आहे. आणि त्या क्षणी मुक्ता ही सावनीच्या हातातून ते पेपर हिसकावून घेते आणि ते पेपर टराटरा फाडून टाकते आणि तिला सांगू लागते की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत आणि यांच्या बाबतीत काहीही चुकीचं झालेलं मी ऐकून घेणार नाही. आणि मुक्ताने सावनीची चांगलीच वाट लावलेली आहे आणि त्याचबरोबर तिची हकालपट्टी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता मुक्ता ही सावनीच्या नावावरती ही प्रॉपर्टी कशी केली जाते, मुक्ता सागरला का करायला सांगते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे मुक्ताला जेव्हा तिच्या चुकीचा पश्चाताप होतो त्या क्षणी मुक्ताने तिने दिलेला शब्द फिरवत इकडे सावनीची वाट लावलेली असते. तर आता सावनी ही सागरकडे आलेली असते आणि सागरला म्हणत असते की सागर काहीही झालं तरी आदित्यकडे काहीही सिक्युरिटी नाही. आदित्यला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की त्याच्या नावावरती असलं पाहिजे, या घरात तो कोणत्या अधिकाराने राहतोय, त्याला फक्त सागर कोळी हे नाव दिलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजे हे जे घर आहे ते तू आदित्यच्या नावावर केलं पाहिजे, तरच आम्ही या घरात राहणार, अन्यथा आम्ही दोघंही हे घर सोडून निघून जाणार आहोत. तेव्हा मुक्ता त्याचबरोबर सागर, इंद्रा सर्वजण म्हणतात की तू डोक्यावर पडलेस का, काही झालं तरी हे घर जे आहे ते बापूंच्या नावावर आहे, ते बापूंचं आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी सई आणि सागर आदित्य या दोघांचीच आहे, कारण तेच दोघं माझी मुलं आहेत त्यामुळं त्यांचीच आहे. त्यावेळेस सावनी म्हणते बरोबर आहे तुझं, ही प्रॉपर्टी त्या दोघांचीच आहे, त्यांनाच मिळणार आहे, पण माझ्या आदित्यला सिक्युरिटी हवी आहे. त्यामुळं काही झालं तरी मला असं वाटतं की हे घर माझ्या आदित्यच्या नावावरती केलं पाहिजे, तरच मी शांत राहणार आहे, अन्यथा मी ऐकून घेणार नाही. हे सगळं सावनी बोलत असते. तेव्हा मुक्ताला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. मुक्ताला कळत नसतं की नक्की काय करायचं, कारण सावनी आता धमकी देत असते, जर तू हे घर माझ्या नावावरती केलं नाहीस तर मी आत्ताच्या आत्ता आदित्यला घेऊन या घराच्या बाहेर पडणार आहे, असं तिनं सांगते. तेव्हा मुक्ता म्हणते की चालेल, तुझ्या नावावर घर हवं आहे ना, तुझ्या नावावरती घर केलं जाईल. सागरला खूप राग येतो. सागर म्हणतो मुक्ता तुम्ही डोक्यावर पडलाय का, तुम्हाला कळतंय का, ती बाई काहीही बोलत आहे आणि तुम्ही कोणतीही गोष्ट ॲक्सेप्ट करत आहात, लक्षात येते का तुमच्या, असं जेव्हा सागर मुक्ताला म्हणतो तेव्हा मुक्ता म्हणते मी काहीही चुकीचं करत नाही, काहीही झालं तरी हे काहीही चुकीचं होणार नाही, कारण आदित्य आपल्या घरात असला पाहिजे, आपण नंतर तरी हे देणारच आहोत, त्यापेक्षा आत्ता करूया नावावरती, फक्त आदित्यच्या नावावरती करायचं आहे ना, असं ती बोलत असते. मग सागर शेवटी तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सावनी सगळे पेपर तयार करते आणि सगळे पेपर घेऊन आता मुक्ता आणि सागरकडे येते आणि त्यांना म्हणू लागते की या पेपरवरती तुम्हाला सह्या करायच्या आहेत. जेव्हा हे सागरला आणि मुक्ताला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की आणखी एक गोष्ट, याला पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे असली पाहिजे, हेही नियम लागू होणार आहे, कारण काही झालं तरी या घराची पॉवर ऑफ अटर्नी ही माझ्याकडे असायला पाहिजे, असं ती सांगत असते. कारण आदित्य जो आहे तो लहान आहे, तो 18 वर्षापेक्षा वयानं कमी आहे, त्यामुळं काहीही झालं तरी ही पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती माझ्या नावावर असली पाहिजे. तेव्हा आदित्य या गोष्टीसाठी सागर तयार होत नाही, पण हे मुक्ता म्हणते की ही जर आत्ता आपण ऐकलं नाही तरी या घराच्या बाहेर पडेल, त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला हे ऐकावं लागेल, आपल्या आदित्यसाठी हे करावं लागणार आहे. तेव्हा मात्र इंद्राला त्याचबरोबर स्वातीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर सावनीचं असं म्हणणं असतं की तू स्वातीला फ्लॅट घेऊन दिलेला आहे, तिच्या नावावरती फ्लॅट केलेला आहे, पण माझ्या आदित्यच्या नावावरती असं काहीही केलेलं नाही.
त्यामुळं माझ्या आदित्यला सिक्युरिटी हवी आहे, त्यासाठी तुला हे करावंच लागेल असं तिनं बोललेली असते. आणि त्यामुळं आता सागर आणि मुक्ता शक्यतो या गोष्टीसाठी तयार होते, कारण मुक्ताचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आपल्याला सागर आपला आदित्य जो आहे तो याच घरात हवा आहे, त्यासाठी आपल्याला ऐकून घ्यावं लागणार आहे असं ती म्हणालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे इंद्रा आणि त्याचबरोबर स्वाती यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याही म्हणत असतात की काही झालं तरी आपण हिचं ऐकून घेतोय, पण ही आपल्याला प्रत्येक गोष्ट हिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावत आहे, त्यामुळं आपल्याला विचार करावा लागेल. त्या दोघींनाही असंच वाटत असतं. पण आता मुक्ताने खूप मोठी चूक केलेली असते सागरला त्या पेपर्सवरती सह्या करायला लावून, त्यामुळं खूपच मोठा तोटा होणार असतो. आणि ही जी सावनी आहे ती यांनाच घराच्या बाहेर काढणार असते. आणि त्याचबरोबर मुक्ता पण आता पूर्णपणे अडचणीत येणार असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता माधवीने इंद्राला सांगितलेलं असतं की मुक्ताची मंगळागौर करायची आहे. आणि मग तेव्हा इंद्रा म्हणते की काही झालं तरी सुनबाईची मंगळागौर आहे ती आपल्या कोळी पद्धतीनंच झाली पाहिजे, आणि सुनबाईची मंगळागौर ही दणक्यात करायची आहे. ते सगळा कोळीवाडा बघायला आला पाहिजे, सगळ्या माझ्या मैत्रिणी सुगंधा सगळ्यांना मी बोलवणार आहे. आपल्याला ही मंगळागौर दणक्यातच करायची आहे, कारण 101 वालीच्या म्हणण्यानुसार आपण मंगळागौर करायची नाही. आपल्याकडे केली जात नाही कोळ्यांच्यात, पण त्यांच्यात केली जाते ना, म्हणून आपण मंगळागौर करायला घ्यायची असं ती सांगत असते. आणि आता या गोष्टीसाठी स्वाती पण तयार होते आणि मंगळागौर सुरू होते. मंगळागौरीच्या दिवशी मुक्ता त्याचबरोबर इंद्रा, स्वाती, माधवी सगळेजण छान तयार झालेले असतात. सगळे मंगळागौरीचे खेळ खेळायचं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर सुपाचा खेळ सुरू होतो. एकमेकींची जुगलबंदी चालू असते. त्यावेळेस सावनी आणि मुक्ता यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू होते. आणि त्याच वेळेस सावनी म्हणत असते की तू माझा संसार मोडलाय आणि चवत आहेस तू माझी संसार मोडलाय असं ती बोलत असते. पण मुक्ता पण तिला तोडीस तोड उत्तर देत असते. आणि त्यानंतर सावनी तिथे तोंडावर पडते आणि इंद्रा धावतच येते आणि म्हणते, बघितलं का कशी तोंडावर पडली आहे असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे मुक्ता त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले असतात. आणि त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही तिथं असते आणि ती सावनीला सावरते. आणि सावनी म्हणते की आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर जायचं आहे, काही झालं तरी हे घर माझं आहे. तेव्हा मुक्ताला ती म्हटल्यानंतर मुक्ता म्हणते, काय बोलतेस तू, हे कळतंय का तुला? घराच्या बाहेर जायचं म्हणजे हे घर आमचं आहे, विसरलीस का तू? या भाषेमध्ये मुक्ता तिला उत्तर देत असते. पण सावनी म्हणत असते, अगं सागरने हे घर माझ्या आणि आदित्यच्या नावावर केलेलं आहे, त्यामुळं आता तुला या घराच्या बाहेर जावंच लागणार आहे. त्यावेळेस मुक्ता म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे, या घरातली माणसं माझी आहेत, त्यामुळं या घराच्या बाहेर मी कधीच जाणार नाही, हे कायमस्वरूपी तू लक्षात ठेव. या घराच्या बाहेर जाशील तर तू असणार आहे ती बाहेर जाणारी व्यक्ती. या भाषेमध्ये मुक्ता तिला बोलत असते, तिला उत्तर देत असते. त्याचवेळी सागर तिथं आलेला असतो आणि मुक्ताने सावनीच्या हातातील ते पेपर हिसकावून घेतलेले असतात आणि ते प्रॉपर्टीचे पेपर, पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर टरा फाडलेले असतात. आणि सावनीला तिची लायकी दाखवलेली असते, तिला दाखवून दिलेलं असतं की आपण काय करू शकतो. सागर, इंद्रा या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि मुक्ताने सावनीला हाकलून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता माधवी, इंद्रा सर्वजण पुन्हा मंगळागौरीचे खेळ खेळू लागतात. आणि मग माधवी त्याचबरोबर मुक्ता दोघीजणी सूप नाचवण्याचा जो खेळ असतो त्या खेळत असतात. त्याचबरोबर तिथे फुगड्या खेळत असतात आणि खूप छान अशी मुक्ताची मंगळागौर तिथे साजरी होते. म्हणजे सावनीने कितीही राडा घातलेला असला तरी मुक्ताची मंगळागौर ही दणक्यात झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर मुक्ताने सावनीचा हा जो माज उतरवलेला आहे, तिच्या हातामध्ये जे घर गेलेलं असतं ते कसं हिसकावून घेतलेलं आहे, ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.